पासून शुद्ध पाणी निर्मिती करणाऱ्या मलनिस्सारण प्रकल्पाची पाहणी महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी आयुक्त सौरभ राव आणि प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसमवेत केली। या पाहणी दौऱ्यास अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, स्थानिक नगरसेविका मालती पाटील, नम्रता बमनानी, नगरसेवक मनोहर डुमरे, नगर अभियंता प्रशांत सोनागरा यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते। कोपरी येथील मलप्रक्रिया केंद्राच्या उन्नतीकरणाचा प्रकल्प सार्वजनिक खासगी भागीदारी तत्वावर राबवण्यात येतोय। या प्रकल्पांतर्गत कंत्राटदारानं स्वतःच्या भांडवली गुंतवणुकीतून टर्शरी ट्रीटमेंट प्लांट आणि वीज निर्मिती युनिट उभारून त्याचं संचालन आणि देखभाल करण्याची जबाबदारी स्वीकारली आहे। परंतु असं होत नसल्याचं पाहणी दौऱ्यात महापौरांच्या निदर्शनास आलं। या प्रकल्पात 5 दशलक्ष लिटर प्रतिदिन क्षमतेचा टर्शरी ट्रीटमेंट प्लांट उभारण्यात आलाय। या प्रकल्पासाठी कोणताही भांडवली खर्च पालिकेवर न टाकता कंत्राटदारांना स्वतःच्या खर्चातून हे काम पूर्ण केलंय। तसंच 500 किलोवॅट क्षमतेची सौर ऊर्जा प्रणाली बसवली आहे। या प्रकल्पातील प्रक्रिया केलेल्या पाण्यापैकी 10% पाणी पालिकेला दिलं जातंय, तर उर्वरित पाण्याच्या विक्रीतून मिळणाऱ्या उत्पन्नापैकी 10% हिस्सा पालिकेला देण्याची तरतूद आहे। मात्र याचं संचालन व्यवस्थितरित्या होत नसून हा प्रकल्प पूर्ण क्षमतेनं सुरू करण्याबाबत महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी प्रशासनाला निर्देश दिले असून याबाबतची सर्व माहिती येत्या 15 दिवसात सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत। त्या ठिकाणी होते, संपूर्ण अधिकारी दिशाभूल करत आहेत म्हणून त्यांनी निषेध करत या व्हिजिटमधून काढता पाय घेतला। त्याचबरोबर आयुक्त या ठिकाणी प्रशासन म्हणून उत्तर देणं गरजेचं होतं, ते आयुक्तांनी देखील या ठिकाणी थांबले नाही। प्रसिद्धी माध्यमांना कुठल्या प्रकारचे नाही, जसं की असं वाटतं कुठल्या प्रकारे अंकुश या प्रशासनावरती राहिला नाही असं वाटतं। बघा, जसं की मी सांगितलं की महायुतीचं सरकार आहे, महायुतीचे आमचे नेते मंडळी आहेत ज्यांनी हा प्रश्न उठवला आहे। तर मला असं वाटतं की एखादा प्रकल्प चालू होण्यासाठी आणि चांगला होण्यासाठी आम्ही सगळे त्या मदत करत असतो। आणि मला वाटतं महापौर म्हणून माझ्याकडे त्यांनी हा विषय जरी आता घेतला असेल तरी 15 दिवसा आधीच हा विषय मी घेतला होता आणि त्याचा सर्वे पण केला होता, पण 15 दिवस होऊनही माहिती भेटली नाही म्हणून ही आयुक्तांना या भर उन्हामध्ये व्हिजिट घ्यायला लावली। कारण पुढचे दिवस माझे आणि आयुक्त साहेबांचे दोघांचे पण बिझी आहेत आणि त्या अनुषंगाने आज ही मीटिंग लावली आणि 15 दिवस प्रशासनाने 15 दिवस आम्हाला कालावधी दिलाय। त्याच्यानंतर जे काय उत्तर आम्हाला भेटेल त्याच्यावर आपण काम करू। धन्यवाद।